नाही, अजिबात नाही. अजून किती वेळ? आता उघडणार आहे मी डोळे, आता नाही थांबणार. नाही सई, फक्त 2 मिनिटं फक्त. ट्रस्ट मी, दिस इज वर्थ इट. मला ना आता भूक लागलीये. आय नो. खूप छान वाटतं ना, असं मज्जा येते ना, अशी कडकडून भूक लागली की. प्लीज उघडू डोळे. सॉरी सॉरी सॉरी, बस झालंच आहे. एकच सेकंड पण. आता उघडू? नाही 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 नाही, मी आलो. एकच सेकंड, एकच सेकंड. नाही, आता मी डोळे उघडणार. नाही 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 नाही, ऐका माझं. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय, पण डोळे उघडायचे नाहीये. मी सांगेन तेव्हा उघडा. आता कुठे? चला सावकाश. पुढे बघा, पाठ आहे. बघू म्हणजे लागेल. हळू अंदाज घ्या. हा, त्याच्यावर बसा. कॅम डाऊन. बसो. सेट. ओके. आता उघडू? नाही, मी सांगतोय. वेट. मी सांगणार तेव्हा तुम्ही उघडणार. आता उघडू का? आता मी सांगेन तेव्हा उघडायचं. ओके, 3, 2, 1, उघडा. फायनली मिसेस जहागीरदारांच्या फेसवर स्माइल आली. हो, मग किती छान केलंय तुम्ही सगळं. आय नो आय नो. अजून पण असं वाटतंय आजचा दिवस वाईट होता? अजिबात नाही. गुड. कारण आपण दोघं एकत्र असलो की आपला दिवस वाईट असूच शकत. आणि या प्रॉब्लेमचं काय असेल ते तरी जातच राहतील, पण आपण आहोत ना एकमेकांच्या सोबतीला. तुम्ही माझ्या सोबत असला नसेल की आयुष्यात कुठलेही कितीही मोठं प्रॉब्लेम येऊ दे, मी आरामात फेस करू शकतो. काय, वी आर द बेस्ट टीम. पण तुम्हाला हे सगळं कसं काय सुचलं? तुमच्यामुळे. या साध्या साध्या मोमेंट्स कशा स्पेशल करायच्या ते तुमच्याकडनं शिकलोय ना मी. मी किती लकी आहे ना ते मला तुम्ही भेटला. आणि मी सुद्धा. आपली जोडी काय जमली नसेल. पण इथून पुढे ना आपण एक काम करत जाऊ. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल ना की आजचा दिवस हा चांगला नाहीये, त्याच दिवशी आपण खिचडी पार्टी करूया. डन. डन ना? चला आता मला घास भरवा. हो, मीच भरवायचंय. अर्थात. मला पण भरवा. मस्त झाली हो खिचडी. झाली ना? खूप छान. छान छान ना? कमाल ना? आउटस्टँडिंग. मी म्हणाल होतो तुम्हाला. मस्त. वा. आणि त्यात तुम्ही जे काय काळे टाकलेत ना त्याने आणखी टेस्ट आली आहे. छान झाले. आता तर काहीच गरज नाही ना लपवायची. आता नाही आणि कधीच नाही. कळलं? बरं, आता यामध्ये डब्बा आहे आणि पाण्याची बॉटल. पाणी आठवणीने पीत जा, त्यामध्ये सब्जा घातलाय. उन्हातानाचं काम करावं लागतं ना तुम्हाला, याने जरा मदत होईल. सो स्वीट ऑफ. थँक्यू. मोस्ट वेलकम. चला येतो मी. अरे हा, सही सही, मी तर विचारायचंच विसरलो. तुम्ही काल रजिस्टर ऑफिसला गेला होतात ना? काय झालं तिकडे? काही लागलं आपल्या हातात? गुड जॉब. याची काय गरज होती, पण ठीक आहे. देवांशनं आता भैरवी मॅडम बद्दल सांगून चालणार नाही. काहीच नाही हाती लागलं. म्हणजे तो ऑफिसरच आला नव्हता ना काल. म्हणजे उगाच फेरी झाली ना तुमची? पण काही हरकत नाही. मी आज थोड्या वेळाने परत जाणार आहे ना, काहीतरी हाती नक्की लागेल. ग्रेट. आय होप आज काहीतरी होईल. तुमचं आवरलं असेल तर चला मग माझ्याच बरोबर. हो, आवरलंय माझं. निघूयात मग. चला. मी ते ब्लॉग घेतो. हो. चला चला.
चल. चल. नाही नाही, हे अजिबात पॉसिबल नाही. त्यांनीच सांगितलं होतं ना 6 महिने वेट करा. नाही, इतक्या वेळ कसं काय थांबणार आपण? त्यांना म्हणावं आता परत जर का कनेक्ट व्हायचं असेल तर एक नवीन प्रपोजल द्यावं लागेल त्यांना. ठीक आहे, मग फाईल पाठवा, मी ती एकदा रिचेक करते आणि सांगते. फाईल पाठवा, मी बघते आणि सांगते. वेलकम. सून टू बी एक्स मिसेस जहागीरदार. मला वाटलंच होतं आज तू इकडे नक्की येशील. दुसरा काही पर्याय ठेवलाय तुम्ही माझ्याकडे? तुला आज इकडे बघून ना मला खूप आनंद होतो. पण मला नाही होत आहे. तुमच्याकडे तुमच्याकडे बघून ना एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं मला, की एक आई आपल्या मुलाला इतका त्रास कसा काय देऊ शकते. शट अप. यू शट अप. खरं तर मला मोठ्यांशी असं बोलायला नाही आवडत, पण तुमच्या या अशा वागणुकीमुळे मी स्वतःला थांबवू शकत नाहीये. काहीच माणुसकी राहिली नाहीये ना तुमच्यात. आम्ही आता ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत सुद्धा आनंदाने संसार करतोय हे बघवलं नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही चोरांना पाठवून आमच्या घराचं नुकसान केलं. इट वॉज जस्ट अ लिटल ट्रिक. पण त्याचा परिणाम झाला की नाही, तुला इकडे यावंच लागलं, हो की नाही. बरं आता हे सगळं राहू दे. लेट्स कम टू द पॉइंट. लवकरात लवकर देवांशला डिवोर्स द्यायचा तू, आणि त्याच्यासाठी जे डिवोर्स लॉयर्स लागतील ना त्यांचे नंबर मी तुला पाठवते. ओके मॅडम तुम्ही. हां डोंट वरी. आय नो तुला कसली काळजी वाटते. तुला खूप मोठी अलिमनी मिळेल. डोंट वरी. ठेव, तुला थोडेफार पैसे दिले ना तर तुझं आयुष्य खूप छान जाईल. पण थोडेफार पैसे गेले तर आमचं काहीच बिघडणार नाही. आम्हाला काहीच फरक पडणार नाहीये. बघ, विचार कर. एकेकाळी श्रीमंत घराण्याशी संबंध आला होता, त्याचा तुला किती आनंद होईल नाही का. डोंट वरी. लवकरात लवकर डिवोर्सचे पेपर्स तुझ्याकडे पाठवते. साइन करून दे मला. चल नेक्स्ट. जाणारच आहे, पण जाण्याआधी जे बोलायला आले होते ते मी बोलेन आणि मग जाईल. याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा सांगते. मी देवांशना सोडून कुठेही जाणार नाही. लग्न झालं ना तेव्हाच आमची 7 जन्मासाठी गाठ बांधली गेली. तुमच्या या धमक्यांनी किंवा कारस्थानांनी ती कधीच सुटणार नाहीये. यू नो व्हॉट, आय जस्ट हेट यू. तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं हे असं दिसणं, त्यातलं काही आवडत नाही मला, अजिबात नाही. आणि त्यात तू ज्या बॅकग्राऊंडमधून आलीस ना, दॅट मिडल क्लास बॅकग्राऊंड, त्याची तर मला खूप किळस येते. या पण एका गोष्टीसाठी मानलं पाहिजे तुला. तुझा अनशेकेबल कॉन्फिडन्स. देवांशला घराबाहेर जावं लागलं तुझ्यामुळे, त्याला वॉचमॅनची नोकरी करावी लागली तुझ्यामुळे, खाण्यापिण्याचे वांदे झाले तुझ्यामुळे. पण तू, काय हिम्मत आहे तुझी. अनशेकेबल. हिम्मत नाही हरत ना तू. 1 नंबरची हट्टी मुलगी आहेस. ज्या गोष्टीला तुम्ही हट्ट म्हणतायत ना त्याला आमच्या भाषेत प्रेम म्हणतात. ओ कम ऑन. तू काय आता इथे परत प्रेमाचे गोडवे गाणार आहेस का. अजिबात नाही. मी तुम्हाला समज द्यायला आली. कम अगेन.
समज मला हां इंटरेस्टिंग. बघू तरी काय समज देणार आहेस तू? तुमच्या आणि देवांशच्या नात्यात दुरावा आलाय ना, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आवर घाला स्वतःला, नाहीतर एक दिवस असा येईल ना, त्या दिवशी देवांश तुम्हाला आई तर सोडाच, साधी ओळख सुद्धा देणार नाही. चल ना, गप बस ना आता. मला गप्पा बसून काही उपयोग होणार नाहीये मॅडम. तुमच्या आणि देवांशच्या नात्यात दुरावा येऊ नये ना, म्हणून इतक्या दिवस मी तुमचं सगळं वागणं सहन केलं. पण आता नाही, आता खूप झालं. शेवट सहनशक्ती संपली आहे माझी. शेवटचं सांगते तुम्हाला, आम्हाला त्रास देणं बंद करा. नाही करणार. काय करशील? कल्पना करा, देवांशना जर समजलं की त्यांच्या आईमुळेच त्यांना घर सोडून जावं लागलं तर काय होईल? जर आणि तरला काही अर्थ उरत नाही. ठीक आहे, मग पुरावा दाखवेन मी देवांशना, म्हणजे तुमचं खरं रूप त्यांच्या लक्षात येईल. कसला पुरावा? दाखवते ना. पुरावा आहे ना एकदम हुबेहूब ओमकार आणि अंजली जहागीरदारचं लग्नाचं सर्टिफिकेट. असं चोख काम केलंय ना, कुणाला डाऊट पण यायचा नाही. हे कुठून मिळालं तुला? ते महत्वाचं नाहीये. आता तुम्ही स्वतःची चिंता करा. देवांशना सोडून जाण्यासाठी 24 तास दिले होते ना तुम्ही मला. आता मी तुम्हाला 24 तास देते. 24 तासांच्या आत अंजलीचं सत्य सगळ्यांसमोर उघड करा, नाहीतर हा व्हिडिओ मी देवांशना दाखवेन आणि मग त्यानंतर जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही असाल. 24 तास घेऊ मी? येते. ही 1.5 दमडीची मुलगी ना स्वतःला खूप जास्त ओव्हर स्मार्ट समजते. ही ना माशी आहे, माशी. हिला किती हटका, किती पळवा, सारखी कानाच्या इकडे येऊन भुणभुण 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 करत राहते. डोक्याला ना ताप झाला हिचा. हिचं काहीतरी करायला हवं. हिला किती चान्स दिले ना तरी ही काही सुधारणार नाही. हिचा ना कायमचा बंदोबस्त करायला हवा आता, कारण आता ही डोई जड व्हायला लागली मला. माझ्या आणि देवांशच्या मध्ये येते ना ती. हे नाही सहन करणार मी. आई म्हणून माझ्या इमेजला धक्का लागलेला मला सहन होणार नाही, आणि ते जपण्यासाठी मी वाटेल ते करेन. आता हिचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. अरे बापरे, अहो सूर्य नक्की कुठल्या देशाला उगवलाय आज? चक्क भैरवी जहागीरदारांना माझ्यासारख्या गरीबाची आठवण यावी. काय मॅडम, किती वाट बघायला लावली तुम्ही. तुझी फालतू बडबड ऐकायला फोन नाही केलाय मी. आवर प्लॅन इज ऑन. काम सुरू कर लगेच?
पडत्या फळाची आज्ञा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या सगळ्यामध्ये देवांच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. नाहीतर मी तुला सोडणार नाही. अहो मॅडम, देवांशी काय घेणं देणं मला. मला हवं ते मिळालं ना, देवांशकडे बघणारही नाही मी. एक काम करू, काम पूर्ण झाल्यावरच बोलू आता डायरेक्ट. ठेवतो. हा कुठे गेला? रे कुठे गेला होतास? सर वॉशरूमला गेलो होतो. हे घे. हे सर कुठे काय पोहोचवायचंय काय? अरे पगार आहे तुझा. आपल्याकडे आठवड्याला पगार दिला जातो, महिन्याला नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. ग्रेट. थँक्यू सर. ठीक आहे, जा कामाला. हो हो लागतो. या जॉबचा पहिला पगार आहे यार. इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर काहीतरी पैसे हाती लागले. कालचा दिवस कसाही असला तरी आत्ता आजचा दिवस खूप चांगला आहे. अशी गोष्ट मी आधी तर सईंना शेअर करायला हवी ना. हेच करतो म्हणजे निवांत बोलता येईल. इकडे ये. हा सर आलो. यार नंतर करतो. आलो सर. परवापासून सईशी काही बोलणं नाहीये. फोन करून बघू का तिला? असंही वहिनी बाहेरच गेलीये. ती यायच्या आत बोलणं तरी होईल. अरेच्या, फोन का उचलत नाहीये ही? कारण तुलाच भेटायला आली आहे ना म्हणून. सई, सई, अगं बाळा, ये ये. आई कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. 100 वर्ष आयुष्य तुला. आणि हे काय जावई बापू नाही आले? आई ते कामाला गेलेत ना म्हणून नाही आले. पण काय ग, तू अशी अचानक? क्लास वगैरे नाही आज? कसं सांगू आई, भैरवी मॅडमना भेटून आल्यापासूनच तर अस्वस्थ वाटतंय मला. म्हणूनच तर तुला भेटायला आली आहे मी. सई, हा अगं काय, कुठे हरवलीस? काय नाही अगं, मला आठवण येत होती ना तुझी म्हणून आले तुला भेटायला. बरं केलं आलीस. तू बस, मस्तपैकी काहीतरी खायला करते नाही नाही नाही, मला काहीही नकोय. तू बस, आपण छान गप्पा मारू. बस बस बस, चल, आपण गप्पा मारूया. बस तू. तरी बनवलं असतं ना बाळा. काही गरज नाहीये त्याची. सई, हा बरी आहेस ना बाळा? हो. दमल्यासारखी दिसतेस ग. कशी आहेस? मी मस्त आणि मजेत आहे. मला काय होणार आहे. बरं तू सांग, तू कशी आहेस? आणि मामी कुठे आहे? दिसत नाहीये. बाहेर गेली. त्रास नाही ना देत तुला? नाही ग, अजिबातच नाही. आता सगळं मनासारखं झालंय ना. अंजली जहागीरदारांची सून झाली आहे. शिवाय तुम्ही दोघे तिथे नसता म्हणून अगदी शांत झाली. चला म्हणजे आम्ही घर सोडल्याचा एक तर चांगला उपयोग होतोय. अगं अशी काय म्हणतेस? सॉरी, चुकून म्हणाले. नक्की बरी आहेस ना बाळा? मला तुझी लहानपणापासूनची अगदी वाईट सवय माहितीये. सगळं सहन करत राहायचं, काहीही न बोलता. आणि सई आता असं नको करूच. हे बघ, तुला काही लागलं सवरलं, कशाची गरज पडली तर मला सांगायचं. हा, मी आई आहे ना तुझी, बिनधास्त सांगायचं. काहीही झालं तरी कायम तुझ्या पाठीशी राहणार आहे. आई, तू आणि आई आहात ना
म्हणून मी सगळ्या परिस्थितींशी लढू शकते. मी पण बघ किती वेळी माहेरी आलेल्या लेकीला रडवते. काही नाही ग, पण मी हसवते तुला. आपण आईना व्हिडिओ कॉल करूयात का? हो हा करूयात ना. चालेल. खूप आठवण काढत असतात ग तुझी. तुम्हाला भेटायला तरी येतेस, पण त्यांना खूप एकटं वाटतं ग सई. आई काही नाही, आम्ही लवकरच आता त्या घरी जाऊ. म्हणजे देवांश आणि माझे प्रयत्न चालू आहेत ना. मध्ये सगळं जाऊ दे ना, आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूयात, बोलूयात त्यांच्याशी. मलाही आठवण येते त्यांची. आई आले आले सईचा व्हिडिओ कॉल. बोला सईबाई, काय चाललंय? मी मजेत. तुमचं काय चाललंय? एकदम छान आहे बघ. स्वयंपाकाचीच तयारी सुरू आहे. तुम्ही एकट्याच करतायत? अंजलीला घ्या ना मदतीला. नको ग बाई, ती आली तर माझं काम डबल करून ठेवेल. त्यापेक्षा मी एकटीने केलेलं बरं. खूप दगदग होत असेल ना तुमची? नाही ग, तशी आपल्याला सवय असतेच ना कामाची. बरं माझं सोड, तू सांग तुझं काय चाललंय? आणि काय ग, कुठे बाहेरच का? नाही, जागा वेगळी दिसते म्हणून विचारलं. जानकी ताई, लेक माहेरी आलीये. अगो बाई, हो का? वा वा, फारच छान. काय ग शहाणे, मला का नाही सांगितलंस? मी पण आले असते ना तुला भेटायला. तुमची खूप आठवण येते ग. आई सॉरी, माझं ना अचानक ठरलं इकडे यायचं. पण तुम्ही आणि रिया या ना उद्या घरी. तुमच्या आवडीचा पुलाव करते, छान खाऊयात आणि गप्पा मारूयात मस्त. अगो बाई, खरंच? वा वा वा, माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलं. तसंही माझ्या लाडक्या सुनेच्या हातचं जेवण खूप दिवस झालेत आता. चालेल चालेल. बरं सुमनताई, तुम्ही पण असाल ना? हो हो, मी पण असणार आहे. भेटूयात मग. चालेल. बरं सई, उद्या काय आणायचं असेल तर सांगा मला. हो आई, मी वाट बघीन तुमची. तुम्ही या लवकर. हो येते, मी येते. चला ठेवते. हा हो ठेवा. अच्छा. बघितलंस, तुझ्याशी बोलून किती बरं वाटलं त्यांना. हो ना, मलाही खूप आठवण येत होती त्यांची. बरं आई, मी निघू आता. हे काय ग, आत्ताच आलीस ना? जरा बस ना, तुझ्यासाठी मस्त काहीतरी बनवते. आई देवांश येतील ना म्हणून. बरं बाई, ठीक आहे. संध्याकाळची आली आहेस, हळदी कुंकू लावते. थांब जरा. चालेल. ये बघ. काही नाही, मी उचलते. नाही नाही, राहू दे, मी उचलेन. सई, हे लक्षण चांगलं नाही ग. म्हणजे मी काय म्हणते साई, तू आज घरी जाऊ नको, आज इथेच राहा माझ्याजवळ. हा असं काय बोलतेस? देवांश एकटे पडतील. नाही सई, ऐक ना अगं, हे कुंकू आणि तू एकटी जाणार आहेस ना बाळा, ऐक ना माझं. आई आई, मला काही होणार नाही. पण तू जर मला थांबवून ठेवलं ना तर उशीर मात्र नक्की होईल. त्यामुळे प्लीज मला जाऊ दे. सई अगं, पण आई, मी पोहोचले की तुला कळवेन. तू काळजी करू नकोस. आई, मी कळवेन तुला. काळजी घे, ठीक आहे? सई, येऊ मी? हो येते.